नमस्कार, नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज नानीज किचनमध्ये बनतोय सगळ्यांच्या आवडीचा दहीवडा। आपल्याला वाटतं अरे बापरे, दहीवडा घरी करायचा म्हणजे खूपच किचकटीचं काम असणार, पण माझ्यावर विश्वास ठेवा। थोडीशी पूर्वतयारी करून ठेवली आणि दोन्ही चटण्या आधीच रेडी करून ठेवल्या तर दहीवडा बनवायला 15 मिनिटं पण नाही लागत। तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल घरी दहीवडा बनवणं किती सोपं आहे। चला सुरू करूया। दहीवडा करण्याआधी आपण बनवूया आपल्या दोन्ही चटण्या। त्यासाठी इथे मी घेते थोडीशी ओली कोथिंबीर, त्याच्यात घालते थोडीशी भाजलेली चण्याची डाळ, याला डाळवं पण म्हणतात, 6 लसूण पाकळ्या, थोडंसं मीठ आणि 2 हिरव्या मिरच्या। याच्यात घालते थोडंसं पाणी। इथे फ्रीजमधलं पाणी घ्या म्हणजे चटणीचा कलर एकदम हिरवा राहील, किंवा तुम्ही 2 बर्फाचे खडे पण याच्यात ॲड करू शकता। चला हे मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेऊया। ह्या चटणीत तुम्ही पुदिना पण ॲड करू शकता, पण मी फक्त ओली कोथिंबीरच वापरलेली आहे आणि ही आपली ग्रीन चटणी तयार आहे। आता आपण बनवूया चिंच गुळाची चटणी। ही जवळजवळ 50 ग्रॅम चिंच होती। ती चिंच आणि 4 खजूर मी गरम पाण्यात एक अर्धा तास भिजवून ठेवले होते। आता त्याची आपण छान प्युरी तयार करून घेणार आहोत। आता हा सगळा चिंचेचा कोळ एका चाळणीत घेते आणि हा छान गाळून घेऊया। आता एका पॅनमध्ये हा सगळा चिंचेचा कोळ घालून घेते। हा चिंचेचा कोळ जवळजवळ 1.5 वाटी आहे। गॅस अगदी मंद ठेवायचा। याच्यात घालते 1 वाटी गूळ। हे मंद गॅसवर छान 2 मिनिटं शिजवून घेऊया। त्याच्यात घालते 1 चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा जिरा पावडर। याला थोडासा जाडसरपणा आला आणि गूळ पूर्णपणे वितळला की गॅस बंद करूया। याला आता एक छान उकळी आलेली आहे आणि आपली चिंच गुळाची चटणी तयार आहे। आता दहीवड्यासाठी दही तयार करून घेते। सगळ्यात आधी हे छान फेटून घेऊया। अगदी स्मूथ कन्सिस्टन्सी झाली पाहिजे। थोडंसं मीठ, साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठरवू शकता। इथे मी 1 कप दह्यासाठी अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि परत छान फेटून घेऊया। आता या दहीवड्यासाठी तुम्ही हे दही असंच पण वापरू शकता, पण मी या दह्यात फोडणी घालणार आहे, कारण फोडणी घातली की दही आपल्याला बाधत नाही। फोडणीसाठी थोडं तेल घेते, थोडासा हिंग, जिरं आणि कढीपत्त्याची पानं। ही फोडणी या दह्यात घालूया। आपलं दही आणि दोन्ही चटण्या तयार आहे। आता वडे करायला सुरू करूया। वडे करण्यासाठी इथे मी घेतले 2 वाट्या उडदाची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ। तुम्ही इथे पूर्ण उडदाची डाळ पण घेऊ शकता, पण उडदाची डाळीत सगळीचं प्रमाण जास्त असतं आणि काही लोकांना त्याचा त्रास पण होतो, म्हणून बॅलन्स करण्यासाठी मी थोडीशी म्हणजे अर्धा वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। तुम्ही पूर्ण उडदाची डाळ पण घेऊ शकता, त्याचे पण वडे छान होतात। आता याची अगदी पाणी न घालता एकदम बारीक पेस्ट तयार करून घेऊया। आता हे मिश्रण आपल्याला
कमीत कमी 5 मिनिटं फेटून घ्यावं लागेल। ही सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे। याच्यावरच ठरणार आहे की आपले वडा किती सॉफ्ट आणि मुलायम होतात। तर 5 मिनिटं हे आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम त्याच्यात हवा भरली गेली पाहिजे। हे तुम्ही हाताने पण फेटून घेऊ शकता। आता हे छान फेटून तयार झालेलं आहे। याच्यात घालते थोडंसं मीठ, तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण आता किती छान फुललेलं आहे, एकदम लाईट झालेलं आहे। आता हे तयार झालेलं आहे की नाही कसं ओळखायचं, मला एक ट्रिक दाखवते। पाणी घ्यायचं बोलमध्ये, घालून बघायचं। पीठ जर पाण्यावर तरंगलं तर आपण समजायचं की आपलं वड्याचं पीठ परफेक्ट तयार आहे। हा पिठाचा गोळा अगदी पाण्यावर छान तरंगतोय, म्हणजे आपलं पीठ परफेक्ट तयार आहे। चला आता वडे करायला सुरू करूया। आता या तयार पिठात घालते थोडेसे बारीक तयार करून घेतलेले काजूचे तुकडे। हे अगदी पूर्णपणे ऑप्शनल आहे। तुमच्या घरी दही वड्यामध्ये असे काजूचे तुकडे सगळ्यांना आवडतात म्हणून घालते। थोडीशी ओली कोथिंबीर आणि थोडेसे कढीपत्त्याची कापून घेतलेली पानं। परत एकदा छान फेटून घेऊया आणि वडे करायला सुरू करूया। वडे तळायला घेण्याआधी आपल्याला आणखी एक तयारी करायची आहे। एका भांड्यात थोडंसं गरम पाणी घ्यायचं, त्याच्यात घालायचा थोडासा हिंगाचा पावडर आणि मीठ। हे पाणी छान ढवळून तयार करून ठेवायचं। आपलं तेल तापलं का चेक करूया। लगेच बुडबुडे यायला लागलेत म्हणजे आपलं तेल तयार आहे। जर कुणाला हाताने घालायची सवय नाही आहे त्यांच्यासाठी आणखी एक ट्रिक दाखवते। असं चमच्यात घेऊन अलगद तुम्ही याच्यात सोडू शकता आणि अगदी मंद गॅसवर तळून घ्यायचे। आता एका बाजूने थोडेसे ब्राऊन झाले, परतून घेऊया, म्हणजे दोन्ही बाजूनी छान फ्राय होतील। एका टिश्यू पेपरवर काढून घेते। एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण दुसऱ्या वेळी वडे तेलात घालतो तेव्हा पहिल्या वेळीचे काढून घेतलेले वडे हिंगाच्या पाण्यात घालायचे। हे वडे कमीत कमी 10 मिनिटं पाण्यात राहिले पाहिजे। आता आपले हे सगळे वडा तयार करून मी पाण्यात घालून ठेवलेले आहेत, प्रेस करून घ्यायचे। याच्यात घालूया छान फेटून घेतलेलं दही, थोडासा जिरा पावडर, थोडासा मिरची पावडर, आपली ग्रीन चटणी आणि चिंच गुळाची चटणी। चला तुम्हाला एक वडा कट करून दाखवते। तुम्ही बघू शकता अगदी कापसासारखा मऊ आपला दहीवडा तयार झालेला आहे। आणि शेवटी हा दहीवडा सर्व करताना याच्यावर घालायची कुरकुरीत बुंदी। लुसलुशीत दहीवडा खाताना मध्येच ही कुरकुरीत बुंदी दाताखाली येते आणि या दहीवड्याची चव 10 पटीने वाढते। नक्की करून बघा आणि तुमच्या फॅमिली सोबत एन्जॉय करा। परत भेटू लवकरच, तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा।